नेहमीप्रमाणे मी दररोज रात्री 7 ते 9 परत 10 ते 4 वाजेपर्यंत नियमित अभ्यास करू लागलो. ठरलेल्या तारखेला परीक्षा चालू झाली. पेपरला गेलो असता उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका हातात मिळाल्या होत्या. प्रश्नपत्रिका हातामध्ये घेऊन वाचली असता प्रश्न अगदी सोपा वाटला आणि म्हणून म्हणालो, मी तर हा प्रश्न सोडवू शकतो. लगेच उत्तर लिहिण्यास सुरुवात केली. प्रत्येक प्रश्न मला सोपाच वाटत होता. प्रश्नपत्रिकेवर लिहून होते कोणतेही 5 प्रश्न सोडवा, परंतु मी पैकीच्या पैकी प्रश्न सोडवून परत येत होतो. अशा प्रकारे कोणाकडेही नजर न करता किंवा कोणालाही काही न बोलता पूर्ण पेपर सोडविले व एकदाची वार्षिक परीक्षा संपली आणि सर्व विद्यार्थी आपापल्या गावी गेले, कारण उन्हाळ्याची सुट्टी होती. मी माझ्या स्वगावी म्हणजे तामसी येथे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आलो. मित्रपरिवाराला भेटलो, परंतु राहून माझ्या मनात विचार यायचे, आपण वार्षिक परीक्षेमध्ये पास होतो का नापास होतो, पास होतो का नापास होतो, असा विचार करता करता परीक्षेचा निकाल लागला ही बातमी कळाली. धडधडी वाढू लागली, परंतु हिम्मत करून मी व माझा मित्र नाता सरकटे परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी उसरला गेलो. जनरल भ्रमण गाडीमध्ये बसून पुसदला जाण्यास निघालो. पुसद बसस्टँडवर गाडी पोहोचली असता गाडीतून उतरून आम्ही शाळेकडे जाण्यास निघालो. आमच्या अगोदर आमचे मित्र परीक्षेचा निकाल पाहून बसले होते, कारण त्यांचे गाव पुसदला लागूनच होते. माझा वर्गमित्र नारायण बोरकर मला म्हणाला, माईच सावळे, तुझ्या वर्गातून 3रा क्रमांक आला. वर्गात एकूण 60 विद्यार्थी संख्या होती, परंतु मी त्याच्यासोबत बोलणे टाळत होतो. आज बोलणे भाग पडले. मी त्याला म्हटले, बोरकर, असे सांगून माझ्याकडून पेढे खायचा विचार दिसतो. मी त्याला म्हटले, प्रथम आपण सर्व शाळेवर जाऊ आणि निकाल पाहू, म्हणजे खरे काय आणि खोटे काय हे आपल्याला समजेल. म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी मित्र शाळेकडे जाण्यास निघालो. विद्यालयाच्या गेटमधून शाळेत प्रवेश केला असता तितक्यात उजव्या बाजूला आठवले सर येऊ लागले. मी त्यांच्या समोर जाऊनच उभा राहिलो. त्यांनी लगेच हात वर उचलला. मी घाबरलो असता सर म्हणाले, सावळा लेका बदमासा, उन्हाळ्या केल्यास, खोड्या केल्यास, परंतु तू प्रगतीसुद्धा केली, असे म्हणून माझ्या पाठीवर थाप मारून मला शाबासकी दिली व हाताला धरून पुढे नेले असता मुख्याध्यापकाच्या कार्यालयासमोर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्याची नावे फलकावर लिहिली होती. सरांनी मला फलकावरील यादी वाचण्यास सांगितले. पाहतो तर काय, खरोखर फलकावर 60 विद्यार्थ्यांपैकी माझा वर्गातून 3रा क्रमांक आला होता. त्यावेळी मला खात्री पटली की माझा मित्र बोरकर खोटा बोलला नाही. मी मार्कशीट घेतली. परत आम्ही राम भरोसे हॉटेलमध्ये येऊन पेढे घेतले, मौज मजा केली. अशी मजा करत करत सर्वजण आपापल्या गावी निघून गेले. मला मात्र आठवले, माझ्या गावचा मातंग समाजाचा तुकाराम बांगरे शासकीय वसतिगृहामध्ये राहत होता. त्या वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी 60 ते 70% गुण असणे गरजेचे होते, तरच वसतिगृहामध्ये
प्रवेश मिळत होता व तसे मार्क मला मिळाले होते. मी कोणालाही न सांगता मोतीनगरमध्ये गेलो. वसतिगृहातून प्रवेश फॉर्म घेतला व पूर्णपणे फॉर्म भरून दिला. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. शाळा चालू झाल्या. मी व माझा मित्र नाता सरकटे पुसदला लोकहित विद्यालयामध्ये वसतिगृहात राहण्यासाठी आलो. परंतु मी त्यावेळेस वसतिगृहात प्रवेश घेतला नाही व पैसेसुद्धा भरले नाही. कारण मी वाट पाहत होतो की माझा प्रवेश शासकीय वसतिगृहामध्ये होतो किंवा नाही. आणि म्हणून मी शाळेतून सुट्टी मिळताच मोतीनगरमध्ये जाऊन चौकशी करत होतो की प्रवेश यादी लागली किंवा न लागली, लागली किंवा न लागली. असे करता करता 8 दिवस गेले असता 8व्या दिवशी वसतिगृहामध्ये विद्यार्थी प्रवेशाची लिस्ट लागली आणि ते यादीमध्ये माझे नाव होते. बरे वाटले. प्रवेश यादी पाहण्याकरता बऱ्याच विद्यार्थ्यांची गर्दी झालेली होती. परंतु ज्या ज्या विद्यार्थ्याचा वसतिगृहामध्ये प्रवेश झाला होता त्या सर्वांना वॉर्डन यांनी एका बाजूला बोलविले व सूचना दिल्या आणि सांगितले, भोजन तयार आहे, भोजन करून जावे व उद्या येताना सर्वांनी वसतिगृहामध्ये राहण्याच्या सोयी घेण्यास सांगितले. शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला त्या वर्षी मी वर्ग 10मध्ये शिकत होतो. वसतिगृहामध्ये भोजनाची उत्तम व्यवस्था होती. दर रविवारी भोजनात मटण मिळत असे. ज्यांना मटण खाणे पसंत नव्हते त्यांच्यासाठी शिरा मिळत होता. शालेय पुस्तके, वह्या, शालेय गणवेश, कपड्याचे साबण, अंगाचे साबण मिळत होते. अंगाला लावण्यासाठी लाईट बॉय व कपड्यासाठी सनलाईट साबण मिळत असते. कटिंग करण्यासाठी दर महिन्याला पैसे मिळत होते. महिन्याला 1 किलो शेंगदाणे भेटत होते. आपण व्हिडिओमध्ये मोतीनगरमधील शासकीय वसतिगृहाची इमारत पाहता. मोतीनगरमधून लोकहित विद्यालयामध्ये शिक्षणाकरता पायी चालत जावे लागत होते. साधारणतः 1 किलोमीटरचे अंतर असेल. मी नियमितपणे शाळेत जाऊ लागलो. सन 1971ला वर्ग 10वा पास झालो. अभ्यासाचे गणित समजले होते त्यामुळे परीक्षेची भीती माझ्या मनातून तेव्हाच निघून गेली होती. मी लोकहित विद्यालय पुसद येथे वर्ग 9 ते 10 शिकत असताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अवस्थी सर होते. माझे वर्ग शिक्षक श्री प्रतापवार सर होते. विषय शिक्षक मराठी विषयाकरता श्री खडसे सर व श्री महाजन सर होते. श्री महाजन सर यांचा ऑर्केस्ट्रासुद्धा होता व ते साधी माणसे या मराठी चित्रपटाचे निर्माते होते. श्री मिर्झा सर हिंदी करता, श्री सोनी सर इंग्रजी करता, श्री प्रतापवार सर नागरिकशास्त्र, श्री आठवले सर अर्थशास्त्र, श्री खडसे सर भूगोल, श्री मंदाडे सर NCC विषय शिकवत होते. वरील सर्व शिक्षकाचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळेच मी पुढील वाटचाल यशस्वीपणे पार पाडू शकलो. सन 1971-72ला मी फुलसिंग नाईक कॉलेज पुसद येथे प्री युनिव्हर्सिटीला प्रवेश घेतला. मोतीनगरपासून फुलसिंग नाईक कॉलेजचे अंतर साधारणतः 2 ते 3 किलोमीटर इतके होते आणि सर्व विद्यार्थी कॉलेजला पैदल जात होतो. आता आपण फुलसिंग नाईक कॉलेजकडे जात आहोत. आपण
दृश्यामध्ये पाहता पूस नदीवरील पूल आणि समोरचा दिसणारा जो भाग आहे विटाळा, त्याच्या पुढे काही अंतरावर गेल्यावर फुलसिंग नाईक कॉलेज डाव्या बाजूला लागेल. आता आपण सध्या फुलसिंग नाईक कॉलेज इमारतीत जवळ समोरील गेटसमोर आलेला आहोत. जे दृश्यामध्ये तुम्ही पाहतच आहात. कॉलेजच्या गेटमधून प्रवेश केला असता अनेक इमारती आपल्याला दिसत आहेत. आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस फक्त ही दिसणारी जुनी इमारत होती. सध्या परिस्थितीत कॉलेजचा परिसर विस्तीर्ण असा वाढलेला आहे. हे दृश्यामध्ये आपण पाहत आहात. वेगवेगळे डिपार्टमेंट, वेगवेगळे कॉलेज, शाळा, सर्व शिक्षणासाठी सोयीकर उपलब्ध असं येथील परिसर आपण पाहत आहात. वसतिगृहाची इमारत असून त्याच्या कॉर्नरमध्ये वसंतराव नाईक यांचा पुतळा आपण पाहत आहोत. अशा प्रकारे फुलसिंग नाईक कॉलेजचा परिसर